नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. डिजिटल उपकरणांच्या अतिरेकामुळे तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा जोडण्यासाठी, मुलांचे हरवत चाललेले बालपण वाचवण्यासाठी आणि समाजाला या डिजिटल गोंधळातून बाहेर काढण्यासाठी जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन ही मोहीम सुरू आहे. वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा एक नॉन प्रॉफिट जगातील सर्वात मोठा डिजिटल वेलनेस मुवमेंट आहे. तब्बल 80 देशांमध्ये WDD प्रतिज्ञा आणि विविध उपक्रमांनी वेलनेस लीडरशिपद्वारे आयोजित केले जात आहे. या सर्वांचा जागतिक स्तरावर उत्सव 10 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. याला महाराष्ट्र शासन आणि मध्य प्रदेश शासनाने अधिकृत पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे या मिशनला अधिक व्यापक आणि राष्ट्रीय बळ मिळाले असल्याची माहिती वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या संस्थापिका डॉ. रेखा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वान फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि प्रसाद भोपळे उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर रेखा चौधरी. मी भारताची वेलनेस अम्बॅसेडर आहे आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मी संस्थापिका आहे. आणि आजची ही पत्रकार परिषद ही विशेष कार्यक्रमासाठी घेतली गेली. उद्या 10 डिसेंबर आहे. 10 डिसेंबरला जगभरात आज वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा सेलिब्रेट केला जातो. वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मिशन जी आहे ती कानाकोपऱ्यात सगळीकडे पोहोचली. त्याला कारण एकच आहे, ज्वलंत विषयाला हात लावलेली ही मिशन आहे, ती म्हणजे एक्सेस यूज ऑफ मोबाईल आणि एक्सेस यूज ऑफ सोशल मीडिया. आणि हे जे वापर जो होतोय लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत, त्याच्यासाठी मानवी जीवनावर जो आज एक खूप मोठा एक प्रघात होतोय किंवा त्याचा एक म्हणजे आघात होतोय, तर त्या बाबतीतली एक ही चळवळ आहे. आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी डिजिटल एज्युकेशन, डिजिटल फास्टिंग, डिजिटल एथिक्स, डिजिटल मॅनर्स, डिजिटल अवेअरनेस याच्यासाठी ही संस्था दिवसरात्र काम करत आहे. आम्हाला मान्य आहे एक दिवस हा सेलिब्रेशनचा असला तरी पण 360 दिवस आम्ही कंटिन्यूस ह्या विषयाला घेऊन काम करत आहोत. आम्ही अशी वाटते की सुप्रीम कोर्टला जेव्हा आम्ही पेटिशन फाईल केलं की 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन करण्यात यावा, आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला मिनिस्ट्री ऑफ यूथ आणि महिला कल्याण बाल कल्याण विभागाकडे आम्हाला त्यांनी पाठवलं आणि त्यांना सांगितलं की ह्या विषयाला घेऊन तुम्ही लवकरात लवकर अवेअरनेस कॅम्पेनिंग यांच्यासोबत सुरू करावी. आणि आज काही दिवसांनी म्हणजे तुम्हाला दिसणारच आहे की ऑफिशियली लेटर देखील लवकरच निघणार आहे की प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये हा दिवस साजरा करणं हा मॅन्डेटरी होणार आहे. याचा अर्थ काय झाला की योगानंतर योगांना तर आपले प्राईम मिनिस्टर हे स्वतःच प्रमोट करत आहेत, पण ह्या विषयाला जो विषय आम्ही घेतला त्या विषयाला घेऊन जेव्हा आम्ही आमच्यासारखे सामान्य लोक जेव्हा पुढे आलेत तर हा खूप मोठा असा सक्सेस मिळतो आहे की गावागावामध्ये हा दिवस सेलिब्रेट केला जातो आहे. आता काही गाव आहेत ज्यांची म्हणजे अंमळनेर तालुक्यातली काही गावं आहेत जिथं डायरेक्टली आता 1.5 तासासाठी 2 तासासाठी पूर्ण गाव हे मोबाईल विरहित असणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सायरनची व्यवस्था ठेवली आहे की सायरन वाजेल 7 वाजेला तर 8 वाजेला 8:30ला सायरन ओपन होणार पुन्हा की तुम्ही आता मोबाईल वापरू शकतात. म्हणजे रोजचा 1.5-2 तासाचा तो ब्रेक प्रत्येक गावामध्ये तो दिला जाणार आहे. आणि असे काही गावांचे नावं आमच्या पुढे आले आहेत, त्यांचे सरपंच आमच्यासोबत कामं करत आहेत. तर हे झाले गावातली मिशन. त्यानंतर आम्ही 2 वर्षापूर्वी पंतप्रधानांना देखील जेव्हा आम्ही हे कॅम्पेनिंग चालवलं होतं की मुलांनी पत्र लिहावं, तर सगळ्या शाळांमधून पत्र गेली होती. 2 लाखाच्याहून अधिक पत्र पंतप्रधानांना गेली होती की डिजिटल वेलनेस ही नेशन प्रायोरिटी व्हायला हवी आणि त्यासाठी तुम्ही काही योजना त्या कराव्या आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचा या मिशनला तुम्ही सपोर्ट करावं म्हणून शाळांमधून गावागावातनं पत्र पंतप्रधानांना गेली होती. ह्यावर्षी देखील आम्ही त्याच्यासाठी पुन्हा पुढची जी स्टेप आहे की सोल्युशन काय, टेक्नॉलॉजीच्या जगात जेव्हा आपण राहतो आहे तर त्यातनं सोल्युशन काय मिळेल आपल्याला, यासाठी आम्ही एक जे काही फॉर्म्युले लॉन्च केले होते त्यातला एक जो फॉर्म्युला आहे 1111 डिजिटल फास्टिंगचा, हा फॉर्म्युला खूप मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झाला. सकाळी उठल्यानंतर 1 तास मोबाईल नको, रात्री झोपताना 1 तास मोबाईल नको, जेवताना लंच किंवा डिनर घेताना 1 तास मोबाईल नको, आणि आठवड्यातनं पूर्ण दिवस 1 दिवस पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन डिजिटल फास्टिंग करणं म्हणजे 1 दिवस तो नको. तर असा हा 1111चा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला बराचसा प्रसिद्ध झाला आहे आणि ॲडॉप्ट पण होतो आहे, कारण हा फॉर्म्युला सगळ्यांना इझी देखील वाटतो आहे. तर आपल्याला यातनं ह्या टेक्नॉलॉजीच्या जगात राहून आपल्याला त्यातनं सोल्युशन काय ते आपल्याला काढावं लागणार आहे आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे त्याच्यासाठी अहोरात्र काम करत आहे.
ते बॅनर संदर्भात. तर आता हे जे आम्ही 2 गोष्टी बऱ्याचशा अशा डिझाईन केल्या आहेत, पण त्यातनं हे जे आहे की टर्न ऑफ आणि ट्यून इन, म्हणजे एक दिवस तुम्हाला प्रत्येक वेळेस की तुम्ही टर्न ऑफ करा, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही टर्न ऑफ करा तुमचे डिव्हाइसेस. आणि ट्यून इन म्हणजे युअर बॉडी इज आस्किंग यू टू टेक अ पॉज. तुमची बॉडी तुमच्याकडे डिमांड करत आहे आणि ही बॉडी डिमांड करते कारण निसर्गाने आपली जी रचना केली, शरीराची रचना, ती कॉन्स्टंटली स्क्रीनवर स्टेअरिंग करण्यासाठी आपले डोळे डिझाईन केलेले नाहीत. आपलं मेंदूला कंझम्पशन करण्याची काही लिमिट असते, त्याच्यासाठी आपली बॉडी डिझाईन केलेली नाही. म्हणून आपण जे एक्सेस बर्डन देतो आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, तर ते टेक्नॉलॉजीचं बर्डन कुठंतरी थांबावं आणि कुठंतरी पॉज घ्यावं म्हणून आम्ही हे केलं की टर्न ऑफ आणि ट्यून इन. म्हणजे तुमची बॉडी डिमांड करत आहे, तुमचं माइंड आणि तुमचं सोल आणि तुमचे फिजिकल बॉडी ही डिमांड करत आहे की कुठंतरी पॉज घ्या आणि विश्रांती घ्या. आणि ह्याच्यासाठी हे टर्न ऑफ आणि ट्यून इन आहे. दुसरं आहे लेट्स गेट रिअल. लेट्स गेट रिअल म्हणजे काय, आता आपण बघणार की जिकडे तिकडे इन्फ्लुएन्सरचं जग खूप वाढलं आहे. म्हणजे तो इन्फ्लुएन्सर एज्युकेटेड असेल नसेल, पण तो स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून घेतो. आणि ह्या इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून सगळं काही ग्रीनरी दाखवली जाते ऑनलाईन वर्ल्डमध्ये. सगळं काही छान आहे ऑनलाईन वर्ल्डमध्ये. आणि त्याच्यामुळे जे लहान मुलांवर परिणाम होत आहेत की असंच जग आहे जिथं सगळं व्यवस्थित असतं, सगळं टिपटॉप असतं, सगळ्या ब्युटिफुल्स असतात, सगळं काही ह्या गोष्टी त्यांना दिसतात. पण ॲक्च्युअल लाईफ तसं नसतं. तर ह्या परिणाम बालमनावर होतो आहे की ते जग खरं की हे जग खरं. म्हणून आम्ही म्हटलं की जे लेट्स गेट्स रिअल म्हणजे इन्फ्लुएन्सरलाही आणि सगळ्यांना विनंती करतो की जे आहे ते तुम्ही ऑनलाईनला टाका. तुम्ही सगळं ग्रीनरी दाखवू नका. लाईफ हे खालीवर असतं, लाईफ हे दुःख आणि सुख दोघांसोबत आहे. म्हणून हा लेट्स गेट रिअल म्हणून आपण ही थीम राबवलेली आहे. तर असे वेगवेगळे आहेत. आमचं अवॉर्ड आहे ज्याच्यामध्ये नमस्तेची पोज आहे. एक लेडी आहे जिने योगाची पोज घेतली, पायावर बॅलन्स करते. त्याचा अर्थ काय की आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची आहे, पण टेक्नॉलॉजीला बॅलन्स जोपर्यंत आणणार नाहीत तर अति जास्त खाणं जसं शरीराला त्रासदायक होतं, तसं अति कंजम्पशन हे जे होतं आहे, जास्तीचं कंजम्पशन होतं आहे, हे देखील आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोक्याचं आहे. आणि त्याच्यासाठी बॅलन्सिंग लाईफ जगणं गरजेचं आहे. तर याचा अर्थ हा झाला की आम्ही टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही, पण आम्ही एवढंच बोलतो की टेक्नॉलॉजीच्या दुनियात राहून आपण स्वतःला कसं बॅलन्सिंग करू शकतो. म्हणून आमचं एक स्लोगन आहे की टेक्नॉलॉजी शुड सर्व अस नॉट एनस्लेव्ह अस. आज आपण टेक्नॉलॉजीचे गुलाम झालो आहोत, पण टेक्नॉलॉजीला आपण लॉन्च केलं आहे. तर एवढंच आम्ही त्याच्यासाठी स्लोगन तयार केलेली. शेवटी माझं आव्हान एकच आहे की प्रत्येक पॅरेंट्सला की तुम्ही तुमच्या मुलाला जेवण नसेल करत तरी चालेल, पण त्याला मोबाईल दाखवू नका. याच्यामध्ये तुम्हीच दोषी असणार आहेत, मुलं नसणार आहेत. कारण तुमची पॅरेंटिंग चुकते. मुलांना लहानपणापासून मोबाईलचं व्यसन लावण्यापेक्षा त्यांना तुम्ही पुस्तकाचा लळा लावा, त्यांना तुम्ही ड्रॉइंग शिकवा, काही खेळणं दाखवा, पण त्यांना कृपया मोबाईल त्यांच्या हातात देऊ नका. हे मोबाईलची छोटी स्क्रीन न देता तुम्ही एक खूप मोठ्या जंगलाचा दरवाजा त्यांच्यासाठी ओपन करत आहात. आणि हे डिजिटल जंगल हे सगळ्यात घातक आहे लहान मुलांसाठी. कारण त्यांना इन्स्ट्रुमेंटल म्हणून त्यांना वापरलं जातं आहे. डोपामाइन त्यांचा ॲटोमॅटिकली ते लायकिंगसाठी पुढे बघायला लागतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो आहे. नॅचरली त्यांची डेव्हलपमेंट थांबते आणि ही अबनॉर्मल डेव्हलपमेंट आपण त्यांना देतो आहोत. तर ते कुठेतरी थांबायला हवं. आणि 10 डिसेंबर हा दिवस फक्त वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेचा नव्हे तर हा घराघरातली मिशन आहे. प्रत्येकाने हा सेलिब्रेट करावा. आणि ह्या दिवसापासून आपण सगळ्यांनी शपथ घ्यावी की घरात कुठेतरी डिजिटल वेलबिंगची आपण सुरुवात करणार आहोत. भले तुम्ही 1 तासापासून सुरुवात करा, तुम्ही डिजिटल फॉर्म्युला वापरा, तुम्ही जेही कराल, पण त्याला कुठेतरी तुम्ही पॉज आणा, कुठेतरी थांबवा आणि मानवतेला जागवा.